तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आल्याने नदीकाठावरील शेती पाण्याखाली गेली। हातातोंडाशी आलेलं पीक हे वाया गेलेलं आहे। लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। मोहोळ तालुक्यातील सीना नदी काठच्या तरड गावचं भयान वास्तव हे समोर आलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। पाहूयात। काय सांगाल काका, ही काय तलाव आहे का काय? हे शेताचं शेत आहे, शेताचं प्लॉट आहे आणि सगळं पुराच्या पाण्याने पाक मका बिका पाक सगळं वाहून गेले। हा किती एकर आतूनच नुकसान झालं। एक 8 एकरचं प्लॉट आहे आणि 8 एकर प्लॉट आहे, त्यातलं आता 4 एकर तर सगळे नुकसान झाले। ओलं राहिलं 4 एकर ते बी अति पावसाने गेले आणि 4 एकर नदीच्या पाण्याने गेले। पण पाहू शकता हे मक्याचं अशा प्रकारे जे नुकसान जे आहे ते झालेलं आहे। कुठेतरी काढायला आलेलं पीक आहे हे आणि याचा फटका जो आहे पूर्ण शेतकऱ्याला बसत आहे। पीक पूर्ण नासून गेले। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, कितीच एकूण नुकसान झालं आपलं? एकूण 2 ते 2.5 लाखात नुकसान झाले। किती एकर शेती आपली? 8 एकर शेती आहे। किती दिवसापासून पाऊस बरसतो? 1 महिन्यापासून पाऊस चाल उघड ती वरली जिथे नदीचं पाणी जात नाही तिथलं तर पीक पावसाने गेले आणि जे आहे ते नदीकडेच पुराच्या पाण्याने गेले। कुठेतरी आभाळातून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचं जे आहे ते संकट शेतकऱ्यावर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत दुसरे बी शेतकरी आहेत। काय सांगाल, किती दिवसापासून हा पाऊस आहे आणि आपलं कशा पद्धतीचं नुकसान झालंय? महिना ते 1.5 महिना होत आलेला हे पाऊस चालू झालेला आहे, तरी कांद्याची पिकं बी नासून ते गेलेली आहे। ते आता हे पुराच्या फटक्यात मका 2-4 एकर मका गेलेली आहे, 2-4 एकर उडीद गेलेला आहे। त्या अशा पद्धतीनं नुकसान झालेले आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।